एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारणार। माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उद्यानात उभारण्याची मंजुरी। माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वात जल्लोष। माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उद्यानात उभारण्याची मंजुरी मिळाल्याने भीमसैनिकांनी मिठाईचे वाटप करत जल्लोष केला। गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। याचा आनंदोत्सव माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वात भीमसैनिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला। यावेळी भीमसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते। शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये बाबासाहेब हयातीमध्ये असताना 14 वेळा या ठिकाणी आलेले आहेत आणि माता रमाई सुद्धा आम्ही आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। या अनुषंगानं आज सोलापूर शहरामध्ये माता रमाई आंबेडकर यांचा जो पुतळा अनेक वर्षापासून या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित होता हा विषय, तर या विषयाच्या अनुषंगानं तत्कालीन पालकमंत्री श्री आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री क्रीडा मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी 1 कोटीपेक्षा जास्त निधी देण्यात आला होता। परंतु आज तिथं माता रमाई आंबेडकरांचा पुतळा बसवून असं सर्व सोलापूर शहरातल्या सर्व राजकीय पक्ष, आंबेडकरी चळवळीमधल्या सर्व सामाजिक संघटना आणि त्यावेळेच्या सभागृहातल्या सर्व नगरसेवकांची इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उद्यान आहे सम्राट चौक परिसरातील त्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला माता रमाईंचा पुतळा या ठिकाणी असला पाहिजे। या विषयासाठी तो विषय महापालिकेच्या सभागृहामध्ये मंजुरीला आलेला असता त्यावेळेला ती मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित होता। त्या नगरसेवकापैकी 28 नगरसेवकांनी आपलं स्वतःचं मानधन रमाईचा पुतळा व्हावा म्हणून त्या ठिकाणी 3.25 लाखापेक्षा जास्तचा निधी नगरसेवकांनी आपल्या मानधनामधून जमा केला होता। त्याचबरोबर तो निधी कमी पडत होता। त्यानंतरनं तो निधी कमी पडत असताना त्या पुतळ्याला आम्ही पुढं आलो आणि तो पुतळ्याला जो बाकीचा लागणारा जो 10 लाखापेक्षा जास्त जो निधी होता तो निधी आम्ही संबंधित मूर्तिकाराला त्या ठिकाणी दिला आणि आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आणि दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून जे शासन स्तरावर जे काय मान्यता घ्यायच्या होत्या त्या मान्यता राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर दत्तामामा भरणे जे कॅबिनेट मंत्री आहेत यांच्या माध्यमातून हे सगळ्या मंजुरी आम्ही घेतल्या आणि आज अंतिम मंजुरीसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आज मीटिंग होती 10:30 वाजता। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला मंजुरी दिली। सोलापूरमधला माता रमाई यांचा पुतळा जे आंबेडकर गार्डनमध्ये बसणार आहे त्याला मंजुरी दिली। त्याचबरोबर दुसरा पुतळा जो सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला येथील त्या पुतळ्याला म्हणजे 2 पुतळ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली। मी जिल्हाधिकाऱ्यांचं, माननीय पोलीस आयुक्त, माननीय महानगरपालिका आयुक्त यांचं विशेष या ठिकाणी अभिनंदन तुमच्या माध्यमातून करतो। ज्या 28 नगरसेवकांनी रमाई पुतळा होण्यासाठी जो आपला मानधन दिलं त्या नगरसेवकांचं सुद्धा माझ्यासह सगळ्या नगरसेवकांचं मी 28 नगरसेवकांचं हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो। आजचा जो जल्लोष आहे, आजचा जल्लोष खास करून माता रमाई यांचा पुतळा, सोलापूर शहर ही आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असून बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नगरीमध्ये माता रमाई आणि बाबासाहेबांचा पुतळा, तो माता रमाई आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वी ही या ठिकाणी आंबेडकरी समाजाला आणि सर्व समाज बांधवाला एक आनंदाची बातमी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याबद्दल आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि उद्यानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी असणारा जे चबुतरा केलेला आहे त्या ठिकाणी त्या प्रतिमेना बाबासाहेबांच्या प्रतिमा त्या ठिकाणी ठेवून, रमाईची प्रतिमा ठेवून त्या ठिकाणी आम्ही अभिवादन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आणि या आनंदाची बातमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी फटाक्या वाजवून आणि सर्वांना एकमेकाचं तोंड करून हा जल्लोष आम्ही या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असणाऱ्या या सोलापूरचा जो एक सामाजिक ठेवा आहे हे सामाजिक ठेवा जपण्याचं काम इथल्या सर्व समाज बांधवांनी केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचं, सर्व राजकीय पक्षांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो।